गोंसावीचा काही संबंध नव्हता. फक्त हेमंत मोरेश्वर घरात ह्याचा संबंध होता माझ्याशी. अच्छा, हे हेमंत मोरेश्वर घर ते नेमके कोण आहेत? हे पुरा रानपाळावरचे आहेत. तुमचे कोण लागतात? माझे साडू. मग त्यांना साडू. त्यांना माहिती नाही? माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण माझं नाव वगळायचं आणि माझा हिस्सा खायचा हे त्याचं पहिल्यापासून प्रकरण होतं. मला हे माहीतच नव्हतं की बाबा ह्या जागेची लिप्टन लुईस गोन्साल्विस यांनी केस केली होती आणि ते जिंकलेले. लिप्टन लुईस गोन्साल्विसने यांची फसवणूक केलेली नाहीये, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण 11 तारखेला 11 जूनला जे आम्ही व्हिडिओ टाकली होती त्याची आम्हाला माहिती नव्हती की ती केस त्या जमिनीविषयी वसई कोर्टात केस चालू होती आणि त्या वसईच्या कोर्टामध्ये लिप्टन लुईस गोन्साल्विस ही केस जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमची लिप्टन लुईस गोन्साल्विसच्या विरोधात कुठली तक्रार नाही. आम्ही चुकीने त्यांची ती व्हिडिओ टाकलेली, आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. 2 दिवसापूर्वी 11 जून रोजी आपण एक बातमी बनवली होती आणि ती बातमी आपल्याला अखेरीस पुसावी लागली. त्याच्या मागचं कारण आहे की हे जे मूळ शेतकरी ज्यांचं नाव त्या वारसपत्रातून वगळलं होतं ते आज माझ्या सोबत आहे. या बातमीचा आज आपण खुलासा करतोय, कारण बातमीच्या माध्यमातून आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये आता नवीन खुलासा आपण करणार आहोत. ज्यांनी आपल्याकडे ही बातमी आणली होती ते समाजसेवक प्रकाश ठाकूर देखील आपल्या सोबत आहेत आणि ज्यांचं नाव वगळलं गेलेलं आहे ते देखील आपल्या सोबत आहे. तुमचं नाव सांगा. नवनीत शंकर घरात. नवनीतजी, तुमचं नाव वगळलं होतं. तुम्ही लिप्टन लुईस गोन्साल्विस यांच्यावरती आरोप केला होता. काय संबंध नव्हता. लिप्टन गोन्साल्विसचा काही संबंध नव्हता. फक्त हेमंत मोरेश्वर घरात ह्याचा संबंध होता माझ्याशी. अच्छा, हे हेमंत मोरेश्वर घर ते नेमके कोण आहेत? हे पुरा रानपाळावरचे आहेत. तुमचे कोण लागतात? माझे साडू. मग त्यांना त्यांना माहिती नाही? माहिती आहे त्यांना माहिती आहे, पण माझं नाव वगळायचं आणि माझा हिस्सा खायचा हे त्याचं पहिल्यापासून प्रकरण होतं. हे पहिल्यापासून त्याचंही आहे. पण तुम्ही जो आता लिप्टन ह्याच्या अगोदर लिप्टन गोन्साल्विस वरती जो काही आरोप झाला होता, आता तुमचा काय त्यांच्यावर आरोप? त्याच्यावर माझं काही हे नाही आणि त्यांनी ते काही केलं नाही, पण ते मला त्याच्यामध्ये काही हेच नव्हतं. म्हणजे त्यांचं तुम्हाला काहीच काहीच नाही. अच्छा प्रकाश ठाकूरजी, आता ह्याच्यामध्ये लिप्टन गोन्साल्विस यांचा काय रोल होता? लिप्टन लुईस गोन्साल्विस हे वसई कोर्टामध्ये केस जिंकलेले आहेत आणि आम्हाला हे माहीतच नव्हतं की बाबा ह्या जागेची लिप्टन लुईस गोन्साल्विस यांनी केस केली होती आणि ते जिंकलेले. याच्यामध्ये हेमंत मोरेश्वर घरत जो नवनीत शंकर घरतचा साडू आहे, ह्यांनी हे सगळं रचून ह्यांची जागा हडप केलेली आहे आणि याचे पैसे पण काढलेले आहेत. यांची जी बहीण आहे मंदा शंकर घरत आणि मीना विकास भोईर, ह्या दोघींना घेऊन, आणि ते पण शिकलेले नाहीत, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची नावं त्यांनी चुकीच्या त्यांची नावं चढवली आणि ह्याला वगळला. तर ह्याच्यावर राग काढलेला आहे हा, आणि त्यांनी एकट्यानेच तो एक पैसे यांच्या जमिनीचे खाल्लेले आहेत. लिप्टन लुईस गोन्साल्विसने यांची फसवणूक केलेली नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण 11 तारखेला 11 जूनला जे आम्ही व्हिडिओ टाकली होती त्याची आम्हाला माहिती नव्हती की ती केस त्या जमिनीविषयी वसई कोर्टात केस चालू होती आणि त्या वसईच्या कोर्टामध्ये लिप्टन लुईस गोन्साल्विस ही केस जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमची लिप्टन लुईस गोन्साल्विसच्या विरोधात कुठली तक्रार नाही. आम्ही चुकीने त्यांची ती व्हिडिओ टाकलेली, आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांचं असं म्हणणं आहे की लिप्टन गोन्साल्विस यांनी दिवाणी खटला दाखल केला होता आणि त्यात ते विजय देखील झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा खुलासा खुद्द शेतकरी ज्यांचं नाव वगळलं होतं, खरं तर अगोदरच ते जर माध्यमांसमोर आले असते तर ही गोष्ट घडली नसती. परंतु या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी दिलगिरी व्यक्त करत त्यांनी त्यांचा जो हेमंत घरत करून त्यांचा जो सक्का साडू आहे त्यांनी केलेलं हे कट कारस्थान आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर कुंपणच जर शेत खात असेल तर मग बाकीच्यांवरती आपण कसा आरोप करू शकतो? या सगळ्या प्रकरणात आता प्रकाश ठाकूर यांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली आहे. लिप्टन लुईस गोन्साल्विस यांचा या प्रकरणात काही एक संबंध नाही असं देखील शेतकरी आणि समाजसेवक म्हणतात. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.